मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे सण आणि उत्सव असतात आणि हे सण आणि उत्सव आपल्या भारतातील महिला आणि पुरुष या दोघांसाठी सुद्धा असतात. बरेच असे उत्सव असतात, बरेच असे सण असतात की जे महिलांसाठी असतात. आता महिलांसाठी एक महत्वाचा सण आणि उत्सव म्हणजे वटपौर्णिमा. आता या वटपौर्णिमेची चाहूल प्रत्येक भारतीय महिलेला लागलेली आहे. विशेषतः जी पतिव्रता आहे, जिची पतीची सेवा करण्याची मनोभावी इच्छा आहे, किंवा हाच पती मला जन्मोजन्मी मिळावा अशी ज्या महिलेची धारणा असते, तिच्यासाठी वटपौर्णिमा हा सण अत्यंत महत्वाचा असतो. आणि म्हणून वटपौर्णिमा हा सण सुवासिनी महिला साजरी करतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्या दिवशी सुवासिनी निर्जल व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा करून वडाला धागा बांधत असतात आणि हाच पती 7 जन्म मिळावा अशी प्रार्थना करतात. नवविवाहित महिलांसाठी हा सण विशेष असतो. या दिवशी साज शृंगार करून सुवासिनी महिला झाडाची वडाची पूजा करत असतात. यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे याबाबत थोडा संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे वटपौर्णिमेची तारीख, वेळ, पूजा आणि शुभमुहूर्त कधी आहे, ती पूजा कशा पद्धतीने करावी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला नम्रपणे विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि सर्व महिलांनी हा व्हिडिओ आवर्जून नक्की बघावा. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, वटपौर्णिमा या सणाची पूर्ण माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला देणार आहे. तारीख, वेळ सगळं सांगणार आहे, कधी असणार आहे हे सगळं सांगणार आहे. त्यामुळे फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, या सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचे मानले जाते. ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करतात. देवाची पूजा केल्यानंतर सागर संगतीत जेवण नैवेद्यासाठी बनवलं जातं. त्यानंतर नवविवाहित महिला व सुवासिनी महिला नवीन भरजरी साडी नेसून हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, केसात गजरा असा सोळा शृंगार करून वटपूजेसाठी सुवासिनी जातात. आता वडाच्या झाडाची पूजा करून 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. सायंकाळी व्रत सोडतात, तर काही जण दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. अशा प्रकारे वट सावित्रीचे व्रत अखंड सौभाग्यासाठी महत्वाचे मानले जाते. त्यामुळे यंदा वटपौर्णिमा कधी आहे आपण हे सविस्तर जाणून घेऊया. त्याच्यासाठी आपण एक चार्ट बनवलाय, तो चार्ट आधी आपण बघूया. ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ रविवार दिनांक 28 जून 2026 सकाळी 8:35 पौर्णिमेला आरंभ होईल आणि त्याच पौर्णिमेची समाप्ती सोमवारी 29 जून 2026 सकाळी 8:48 होणार. म्हणजे काय, तर उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी साजरी करण्यात येईल. त्यामुळे वटपौर्णिमेचा हा सण सोमवारी 29 जून या दिवशी साजरा करावा. आता वटपौर्णिमेचा पूजेचा जर मुहूर्त पाहायचं झालं तर हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 29 जून वार सोमवार रोजी येत आहे. त्यामुळे 29 तारखेलाच वटपौर्णिमा साजरी करावी आणि वटपौर्णिमेच्या पूजेचा मुहूर्त सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 दरम्यान असणार आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी या वटपौर्णिमेच्या वेळेची, या मुहूर्ताची नक्की नोंद घ्यावी. सर्वांनी वटपौर्णिमा सण मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने साजरा करावा. सर्वांना त्या ठिकाणी दीर्घायुष्य मिळावं, सर्वांचं वैवाहिक जीवन सुखी समृद्धी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना.